मग एसटी मध्ये येण्याचा मला प्रसंग आला. एसटी शिरलो आणि असं लहान लेकरू होतं, एवढंच लहान होतं लेकरू. कंडक्टर म्हणजे पलीकड सारखा सरकत त्या लेकरापाशी मी गेलो. असलाच पोशाख होता आमचा. ती पोरग मला बघितलं की रडायला लागलं ना बेफाम. ती एसटीतली माणसं म्हणाली, महाराज ती भगव काढून टाका. तुम्हाला बघितल्यावर पोरग गपचित बसलं पाहिजे, रडायला कसं? म्हणलं माझा काय दोष आहे? कंडक्टर माझ्याकडून बोला ना, कुणीच माझ्याकडून बोला ना. हो, टिंगरच करायला माझी संधी. त्या पोरापासून निष्ठलो, ती रडतच होतं सारखं. आणि त्या पोरापाशी एक पिदाड येऊन उभा आहे. पोरग गप्पच बसलं की तिथं, कुठं गपचिप नाही नुसलं बसलं. त्याच्या ह्याची पप्पी घ्यायला असं करायला त्याला कुठं. पुन्हा तर लोकांनी टिंगरच न माझी. ते म्हणले काय महाराज पिदाड्याला बघून पोरग गप्पन तुम्हाला रडायलाय, फेटा काढून टाका ते. अरे बाबा माझी काय चूक आहे म्हणलं ह्याच्यामध्ये. म्हणलं कुणी माझ्याकडून बोलता का नाही? तेवढ्या एसटी मध्ये त्या पोराची माय म्हणजे गप्पा बोलू नका त्या महाराजाला काही. ते म्हणजे का? म्हणजे महाराजाची चूक नाही ह्याच्यात काही. म्हणजे 32 वर्ष झाली माझ्या लग्नाला. आणखीन महाराज कसला असतो ते आमच्या घरातच माहित नाही कुणाला. ही समजी दररोज पिदाडीची येतात म्हणजे लेकर त्याला सवय लागली कुठं. आणि पिदाड बघितलं कसं करायला म्हणजे महाराजाची काय चूक आहे लक्षात घ्या तुम्ही.